उंच मूर्ती समुद्रात विसर्जित करण्याचा नियम मार्चमध्ये संपणारे उच्च न्यायालयाकडून मूर्ती विसर्जनाला मार्च पर्यंतच परवानगी। तर पीओपी वरील सरसकट बंदी शिथिल करण्यात आली होती। गणेशोत्सव सप्टेंबरमध्ये विषयावर चर्चा होण्यास सुरुवात होणार आहे। शाडूमातीच्या मूर्ती सुकवण्यासाठी अधिक कालावधी लागतो, त्यामुळे मूर्तिकारांना मंडप उभारण्याची परवानगी प्रक्रिया मार्चपासून सुरू करावी असं पत्र गणेश मूर्तिकारांना संघटनेच्या वसंत राजे यांनी दिले। आता पीओपी मुदत संपल्यानं शाडू मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात करावी लागणार आहे। धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा आहे। लोहारा तालुक्यात दुपारी 12 वाजता प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। 12 वाजता त्यांची धाराशिव जिल्ह्यामध्ये मीटिंग झाल्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर सुद्धा ते जाणार आहेत आणि प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त जो निधी आहे तो निधी ह्या पालकमंत्री म्हणून मी देण्याचा कबूल केलेला आहे। प्रत्येक सभेमध्ये सुद्धा मी सांगतो आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलंय की नगर विकास खात्याच्या निधीतून अनेक विकास प्रकल्प हे मला ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करायचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।